बरेचदा ना त्या कामापेक्षा ते काम सुरू करणं सगळ्यात जास्त अवघड असतं. म्हणजे तुम्ही काम करण्यासाठी बसता, तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. पण काही वेळातच आपण दुसऱ्या गोष्टी करायला जातो आणि याचा अर्थ असा नाही की आपण आळशी आहे. तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये अशा 2 गोष्टी असतात, जे एक दुसऱ्यासोबत कम्पीट करत असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या कामाची डेडलाईन असेल किंवा ते आपलं गोल असेल किंवा त्या काम न केल्यामुळे जे परिणाम असतील ते असतील. या सगळ्या गोष्टी एका बाजूला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळी आपल्या डोक्यात अशा काही गोष्टी येतात, जे करणं आपल्याला मजेशीर वाटतात. जसं की रील्स बघणं असेल, मोबाईल बघणं असेल, बाहेर जाणं असेल. या 2 गोष्टी कम्पीट करायला लागतात. मग जेव्हा आपण काम सुरू करतो आणि जेव्हा ते काम आपल्याला डिफिकल्ट वाटायला लागतं किंवा मजा येत नाही ना त्या कामात, तेव्हा आपल्याकडे दुसरा ऑप्शन असतो. तो म्हणजे काय या बाकीच्या गोष्टी. आणि त्यामुळे आपण ते काम अव्हॉइड करणं आपल्याला अजून आराम देत असतं. पण इथे एक महत्वाची आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे काय माहितीये का? जेव्हा डेडलाईन जवळ येतात ना, तर ही सगळी सिच्युएशन बदलून जाते. म्हणजे आता एक काम करण्यासाठी माझ्याकडे 15-20 दिवस आहेत. तर मी ते टाळाटाळ करणार. पण जसं मला कळतं, की नाही आता 3 दिवसच राहिले मला काम करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी चेंज होतात. म्हणजे ते प्रेशर असेल, ते काम किती अवघड आहे, ते आरामदायक आहे का नाही, मला आवडते का नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण ते काम करायला लागतो. आणि याला काय म्हणतात माहिती का? पॅनिक मॉन्स्टर म्हणतात. म्हणजेच की डेडलाईन आली, की आपण अचानक एवढं काम करायला लागतो, तिथं आपण काहीच विचार करत नाही, की आपल्याला कसं वाटतं. तर इथं प्रॉब्लेम काय असतोय ना बरेचदा, की ते काम एवढं हार्ड नसतं. सोपंच काम असतं आणि बरेचदा माझ्यासोबत हे असं होतंय, की ते काम एवढं अवघड नसतंय. पण ते काम जे स्टार्ट करणं आहे, त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना, तिथंच खूप लोकं स्टक असतात. म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवा नेक्स्ट टाईम जेव्हा पण अशी सिच्युएशन येईल, की काम तर सोपंच आहे. आपण स्टार्ट करणं हे अवघड आहे. मग आपण काय करू शकतो, त्या कामाला आपण डिव्हाईड करू शकतो वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. जसं मी व्हिडिओज क्रिएट करतो. तर मी ठरवलं मला व्हिडिओ करायचे, व्हिडिओ करायचे, व्हिडिओ करायचे, व्हिडिओ करायचा. याच्याऐवजी मी जर असं केलं, की आज आपल्याला टॉपिक सिलेक्शन करायचे, उद्या रिसर्च करायची, स्क्रिप्ट करायची, असं जर आपण डिव्हाईड केलं ना प्रत्येक कामाला, तर ते काम एकतर छोटं वाटायला लागतं आणि एक मजा पण यायला लागते आणि जेव्हा आपण एकदा एकदा का काम सुरू केलं, तर पुढची जर्नी, पुढचं जे काम आहे ते हळू आपल्याला सोपं वाटायला लागतं. ठीक आहे. काही समजलं असेल, काही शिकलं असाल तर व्हिडिओला लाईक करा. Instagramवर बघत असाल चॅनल फॉलो करा आणि YouTubeवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.